देवेंद्र फडणवीस आधी वेषांतर करून एकनाथ शिंदेंना भेटायला जायचे, हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे मुलाखतीमध्ये. ते का जात होते, कशासाठी जात होते, हे नंतर आपल्या सर्वांना समजलं. आता अजित पवारसुद्धा असं सांगतात की ते सुद्धा वेषांतर करून दिल्लीला भेटायला जायचे. कोणाला भेटायला जायचे हे आपल्याला आता समजलेलं आहे. आणि भेटून आल्यानंतर त्याचे परिणाम आपण बघतोच आहोत, त्यांना काय मिळालं. यावरून एक गोष्ट लक्षात येते की हे जे सगळे राजकीय नेते जे आहेत ते वेषांतर करून जे कोणाला तरी भेटायला जात होते, हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जात होते. आपल्याशी त्यांचं काही घेणं देणं नव्हतं. आणि हा एक नवीन प्रकार सेट झाला राजकारणामध्ये, वेषांतर करायचं आणि गपचूप भेटायला जायचं. काय समजायला मागत नाही. मग जातच होतात भेटायला, तर मग ही माहिती गोपनीय ठेवा, उघड कशाला करताय सगळ्यांसमोर. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपल्याला आपल्याशी सर्वसामान्य लोकांशी यांना काहीही घेणं देणं नाही आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी हे वेषांतर पण करतील आणि अजून काहीसुद्धा करू शकतात.